जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी कुणीही कोणाचा रस्ता अडवलेला नसतो किंवा अडवत नाही. आपण जगामध्ये अनेक मान्यवरांकडून किंवा अनेक लोकांचं मत असतं की यांनी मला पुढे जाण्यापासून अडवलं, त्यांनी मला पुढे जाण्यापासून अडवलं. वास्तविक पाहता कोणाला कोणीही पुढे जाण्यापासून अडवू शकत नाही. आपली नियती, आपली नीतिमत्ता हीच आपल्याला जीवनामध्ये यशस्वी होण्यापासून, पुढे जाण्यापासून किंवा यशाच्या शेवटच्या टप्प्यापासून वंचित ठेवत असते किंवा मागे खेचत असते. याच्यामध्ये इतरांचा दोष नाही, तर आपल्या नीतिमत्तेचा दोष असतो. परंतु आपण आपल्या अंतर्यामी डोकावून न पाहता आपण विनाकारण इतरांची नावं घेऊन किंवा इतरांनी आपल्याला पुढे घेऊन जावं किंवा त्यासाठी सहकार्य करावं किंवा हे करावं, या अनुषंगाने प्रयत्नशील असतो किंवा तसं आपण व्यक्त होत असतो. परंतु याच्यामध्ये इतरांचा अजिबात कोणत्याही पद्धतीचा कसलाही संबंध नसतो किंवा संबंध नाही. यामध्ये फक्त आपला आणि आपल्या नीतिमत्तेचा संबंध असतो. आपली नीतिमत्ता जर चांगली असेल, नैसर्गिक न्यायाला धरून असेल, तर जगाच्या पाठीवर अशी कोणतीही शक्ती आजपर्यंत अस्तित्वात नाही की जी आपलं मार्गक्रमण थांबवू शकेल किंवा अडवू शकेल. म्हणून जगातील इतर कोणीही व्यक्ती नाही, तर आपली नीतिमत्ता हीच आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवत असते किंवा पुढे घेऊन जात असते. म्हणून नीतिमत्ता ही यशाच्या मार्गावर किंवा पुढे जाण्यासाठी अंतिम असा थांबा आहे किंवा त्याच ठिकाणाहून आपण पुढे जाऊ शकतो, मागे येऊ शकतो. म्हणून इतरांचा नाही, तर नीतिमत्तेचा संबंध हा पुढे जाण्यासाठी खूप मोठा असतो.